मुसलेकर गुरुजी विचारधारेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. त्याला वर्ण व्यवस्था पाहावं लागेल, कारण की लोकांच्या मनामध्ये असा संभ्रम आहे की फक्त स्त्री आणि शूद्र यांनाच वेदमंत्र म्हणण्याचा अधिकार नाही. अजून असे बरेचसे घटक आहेत जे त्या तिन्ही वर्णात सुद्धा मोडतात की त्यांना वेदमंत्र म्हणण्याचा अधिकार नाहीये. ते आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत, कोणाकोणाला वेदमंत्र म्हणण्याचा अधिकार आहे किंवा कोणाला नाही येते. पण पहिले आपल्याला चारी वर्ण समजून घ्यावं लागतील, कारण की वर्ण व्यवस्था आपण जर का समजून घेतली नाही तर आपल्याला कळणार नाही की वेदांनी म्हणा किंवा कुणी स्त्री शूद्रांना वेदमंत्र म्हणण्याचा अधिकार कशामुळे दिला. तर पहिली गोष्ट अशी आहे की वर्ण म्हणजे जात नाही. आज आपण वर्णांना जाती समजतो. ब्राह्मण जात होऊन गेली. कार्यप्रणाली आहे, 4 प्रकारची भगवंतानी सृष्टी चालवण्यासाठी कार्यप्रणाली घालून दिल्या. पहिली गोष्ट म्हणजे ज्ञानयुक्त कृती, ज्याला संस्कृती असं म्हणतात. दुसरं म्हणजे सत्ता, तिसरी गोष्ट म्हणजे संपत्ती आणि चौथी गोष्ट म्हणजे सेवा. ह्याच्यानुसारच भगवंतानी 18व्या अध्यायामध्ये सांगताना प्रत्येक वर्णाचे लक्षणं सांगितलेत, गुण सांगितलेत. पण भगवंतानी पहिले 4थ्या अध्यायात सांगितलंय की चातुर्वर्ण्यम मया सृष्टम. हे 4 वर्ण भगवंतानी निर्माण केलेत, हे कोणी मनुष्याने निर्माण केलेलं नाही. हे बघा, ही एक व्यवस्था आहे आणि ती वेदांनी भगवंतानी घालून दिलेली व्यवस्था आहे. आपण जर का त्याचा विरोध करतो तर त्याच्यात अकल्याण आपलंच आहे. वेदाचे अकल्याण होणार नाही किंवा भगवंताचे अकल्याण, त्याच्यात अकल्याण आपलंय. आज ज्वलंत उदाहरण त्याचं असं आहे की आपल्याकडं जो ज्या वर्णात जन्मला आहे त्या वर्णाला अनुसरून जे काही उपजीविकेचं साधन असेल ते त्यांनी करायचं. म्हणजे एखादा जर का नावी असेल तर त्याचे आजोबा केश कर्तनाचं, कटिंगचं काम करायचे, त्यांचा मुलगा तेच करतो, नातू तेच करतो. ह्यामुळं काय व्हायचं, एक ठराविक उपजीविका त्यांच्या कुटुंबाला, ज्याच्यामुळे त्यांना दुसरं काही करायची गरज नाही. शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी व्हायचा, एखादा वैश्याचा असन दुकानदार, तर त्याचं पिढ्या ते दुकान चालत राहायचं. पण आज आपण वर्ण व्यवस्थेला डावलल्यामुळं काय झालं की शेतकऱ्याचा मुलगा शेती करायला लागतो, वैश्याचे चांगले मुलं आहेत, त्यांच्या घरचे चांगले दुकान आहेत, मोठे व्यापारी आहेत, पण त्यांचा मुलगा म्हणतो मला IT इंजिनियर व्हायचंय, मला पुण्याला जायचंय, मला दुबईला जायचंय. ह्यामुळं काय झालं की ह्यामुळं बरेचसे युवक घरी बसले. त्याचं कारण असं आहे की आपण परंपरेने चालत आलेले जे आपली उपजीविका आहे ती आपण कुठेतरी सोडून दिली. शेतकऱ्याच्या मुलांनी शेतीच करावी, त्याच्यामध्ये उत्पन्न येईल न येईल हे त्याचा प्रारब्धाचा विषय, पण तो कधी उपाशी मरणार नाही, कारण की हे भगवंतानी घालून दिलेले नियम आहे. वैश्याच्या मुलांनी आपले वडील जे करत होते, आजोबा जे करत होते, आपल्या परंपरेमध्ये किंवा आपल्या कुलामध्ये जो व्यवसाय उपजीविका चालत आली ती जर का आपण केली तर आपल्याला असे दुसऱ्याच्या घरी जाऊन चाकरी म्हणजे नोकरी करायची गरज नाही. पण आज आपण थोड्याशा पैशाच्या हव्यासापोटी दुसऱ्याची चाकरी करायला, एक काळ असा होता की लोक नोकरी करायला नको म्हणायचे, त्यांना लाज वाटायची, पण आज आपण ते भूषण म्हणून मिरवतो. समाजाला राग येऊ शकतो, क्षमा मागतो, पण हे बोलायला पाहिजे. आपल्या कुल परंपरेने चालत आलेली उपजीविकाच आपण जर का केली तर त्याच्यातच आपल्याला जास्त प्रॉफिट आहे. कारण की काय असतं की त्याचं ज्ञान, हे बघा, एक व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे गेलेलं ज्ञान आणि परंपरेनं आलेलं ज्ञान, ह्याच्यामध्ये जर का आपण दर्जा पाहिला तर परंपरेने आलेल्या ज्ञानाला जास्त महत्व आहे, म्हणून आपल्याकडे वेदाला जास्त महत्व आहे. नाहीतर आपल्याला आज ज्ञान कुठे भेटतं, ChatGPTवर भेटतं. पण श्रुती परंपरा जी आहे, एकाकडून दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे, त्याच्यामुळे आपल्याला संप्रदाय म्हणतात. सम्यक प्रकारे न दीयते ती संप्रदाय, हा चांगल्या प्रकारे एकाकडून दुसऱ्याकडे दिल्या जातो. तसं वर्णव्यवस्था म्हणजे काय, तर ही सृष्टी चालवण्यासाठी भगवंतांनी घालून दिलेली कार्यप्रणाली आहे. मातीचं भांडं लागतं, फुलं लागतात, विड्याचे पानं लागतात किंवा चौरंगादी काही लागतं, लाकडाचं सामान लागतं, लोखंडाचं सामान लागतं, मातीचं सामान लागतं. आता मंडप तयार करायचा असतो. आता हे सर्व कामं ब्राह्मण करू शकन का? करू शकत नाही. करावेत का? शास्त्राने ते सांगितलं नाही. त्यांनी अध्ययन अध्यापन ह्याच्यामध्ये तरत राहावं. ह्या गोष्टी आपण मग कोणी करायचं, तर हे सगळं जो करतो तो शूद्र.
मग हा कोण वेगळा आहे का? नाही, या 3 वर्णापैकीच मला आज वाटलं मी ब्राह्मणासारखं जगन, सकाळी दुपारी क्षत्रियासारखं, संध्याकाळी वैश्यासारखं आणि रात्री शूद्रासारखं. असं होत नाही. ते वेदांनी सांगावं लागतं. भगवंतानी जे सांगितले, चातुर्वर्ण्यं मया सृष्टम, 4 वर्ण मी निर्माण केले. ते 4 वर्ण निर्माण केले हे गुणकर्म कोणाचे आहेत? या शरीराचे गुणकर्म नाही. या शरीरामध्ये जो शरीरी आहे, त्या शरीराच्या गुणकर्मानुसार त्याला त्या वर्णानुसार शरीर मिळत असतं. आणि एकदा शरीर मिळालं की त्याच्यानुसार त्याला आचरण करावं लागतं. त्याच्यासाठी तो बद्ध असतो.